आओ हा चहा ठेवल्या गारवायला लागले. बरं बरं घेतो घेतो. काय ग सरला झोपा झाला नाही वाटत. अहो जेवढा वेळ होता त्याच्यात फराळ करून घेतला. रामाने मदत केली बरं का रात्रभर मला. आणि आत्ताच चालले कामावर. मी तिला म्हणलं अगं आराम कर थोडा वेळ झोप आणि मग जा. कुठं ऐकायला. हाय का रमा आता मामी म्हटली ना तर झोपून घ्यायचं होतं की कशाला एवढा त्रास करायचा. अहो ती का सुमी आहे का आराम कर म्हणल्यानंतर करायला. तर मी सुमीला म्हणलं होतं बरं का रामाला वेळ नाही मला मदत करायला ये म्हणून इथं. तर म्हणे नाही मला सासरी सगळं करायचं. आणि तिची सासू भेटली मला अगं बाजारात. तर त्या म्हणल्या की तिची तब्येत बरी नाही म्हणून ती आराम करते. म्हणजे फराळाचं सगळं त्यांनीच केले बरं का. तिनं काही मदत केलेली नाहीये. कुणावर गेले कुणाच ठाऊक. काय माझ्याकडे काय बघतो हा. अरे जेवढी कामं मी करतो ना तुमच्या 10 जन्मात पण होणार नाही तुमच्यानी. अरे कुठं काय बोललोय का पण मी हा. कळतंय बरं का कळतंय. बाप आहे तुझा. हे बघा कष्टाचा विषय असेल ना तर आईला विचारा. काल रात्री जागून सगळ्या शंकरपाळ्या कापून दिल्यात का नाही. वा हे मात्र बरोबर आहे बरं का. त्याच्या वाटच्या शंकरपाळ्या कापऱ्यान लगेच झोपला. मामी जाऊ दे ना तू पण. त्याला बी त्याची कामं असतील. नगरसेवकच आहे जणू. ए पिंट्या हा तुम्हीकडे जाताना फराळ देऊन जा बरं का. चला निघतो मी. काय? डबा राहिला तो न्या आधी. अगं हो प्रेमानं सांग की जरा. अहो डबा राहिलाय तो न्या. घेतो बरं का घेतो. नाही ए पिंट्या हा सुमीला फराळ नेऊन देशील ना सगळ्यांच्या देखत तिच्या हातात दे. त्याची दडवून ठेवायची. काही नेम नाही त्या भवानीचा. मामी मी केव्हापासून बघते बर का. काय अगं सारखं सारखं सुमीचा विषय काढतेस तू. तुला लईच आठवण येते वाटतं तिची. मामा पाहिलंच का तिलाच करमना झालंय सुमीविषयी. हे एकदम बरोबर आहे. हा तुम्हाला काय जे ठरवायचं ना ते ठरवा. हा रमा वेगळ्या पद्धतीने वेणी घातली बघ आवडते का. तिला कसा विचारतेस. अगं तिला सगळं छान दिसतंय. बरं तिला लवकर जाऊ दे वाड्यावर. संध्याकाळी परत लवकर यायचंय. हे रमे आज पूजा आहे बरं का लवकर घरी ये. चालते लवकर ये. बरं आता तू निघत असशील तर सोबतच चल माझ्या. चालेल चला चल. ठीक आहे. अहो विसरले बघ. मामी छान दिसती विणी. चला दे चला. संपलं का नाही खेळणं अजून. अगं जरा काम आगाने बिगाने उठ जा आंघोळीला जा. काम जरा वेळ थांब. तू उठू का मी उठू इथनं. जरा थांब ना काम करतोय. उठ उठ. आई आई उठ. आज बस का हो छोटे मला सावकाश. मी करतो बरोबर. तुम्ही काळजी नका करू. इतके वर्ष ह्या स्टूलवर उभं राहूनच कंदील लावतोय. नाही खरं असेल तुमचं. याच स्टूलवर उभं राहून तुम्ही असा आकाश कंदील लावत असाल. फरक कसं आहे ना छोटे मालक त्या वेळेस गोष्ट वेगळी असेल. नाही म्हणजे ते स्टूल बी नवा असेल आणि त्याला तुमचं वजन बी पेलवत असेल. अच्छा असं आहे का. म्हणजे असं बी असूच शकते ना. पण तुम्ही एक काम का नाही करत. हा कंदील लावायला हरिभाऊंना सांगा की. हरी हरी कशाला. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं वजन ह्या स्टूलला झेपत नसेल. तुम्ही असं करता का. तुम्ही लावता का आकाश कंदील. नाही म्हणजे तुमच्या वजनाने स्टूल तुटणार पण नाही ना. घ्या लाव. मला हसत होतात ना. बघू आता.
आकाशकंदील लागला, माझ्या मनात जे होतं ते झालंच नाही. गावाकडच्या मुलींना खूप हुशार असतं, त्यांचा असा सहजासहजी तोल जात नाही. छोटे मला तुमच्या मनात काय सुरू आहे समजतंय मला. आणि मनात जे काही लाडू फुटतात ना त्यांना बंद करा आता. येते मी मला लाडू बनवायचे. अच्छा, तुम्ही आता लाडू बनवायला चाललात? यस, एक नंबर. मला सुद्धा ते लाडू वळायला शिकायचंय. हो का? पर कसं आहे ना छोटे मालक, घरात अजून बाकी बरीच कामं आहेत, ती आवरून घ्या आधी आणि मग या लाडू शिकायला. माझा फोन. येते. मंजू, एवढे लाडू वळून झाले ना की ते मस्त आपण डब्यात ठेवू आणि मोजून घेऊ. आणि मग पुढची कामं करायला घेऊ. माझी काही मदत लागली तर सांगा बरं का. का हो हरिभाऊ, बाहेरची कामं संपलीत का? नाही काय, एकच गोष्ट किती वेळा पुसणार ना, म्हणून म्हणलं. आणि तसं बी म्या काही काम केलं नाही तर तुम्ही आहेतच की चुगल्या लावाया. हरिभाऊ, तुम्ही एक काम करा, इथं येऊन बसा, आम्ही लाडू वळतो, तुम्ही ती मोजा. या. आणि कसं आहे हरिभाऊ, तुम्ही बी लाडू कसे वळायचे ना ते शिकून घ्या. नाही म्हणजे कसं आहे, आता तुमच्या घरी बी दिवाळी आहे ना, लाडू वळायचे असतील तर मदत करता येईल तुम्हाला. अच्छा, तुम्ही आता लाडू बनवायला चाललात? मला सुद्धा ते लाडू वळायला शिकायचंय. अगे, आता तो एक लाडू रात्रभर वळत बसणार आहेस का? हो नाही. काय लाडू वळायच्या ना तर आमच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. सकाळपासून बदामाचं दूध नाही, नाश्ता नाही. हो नाही छोटे मालक, मी लगेच तुमच्यासाठी दूध घेऊन येते. थांबा, येतेच. छोटे मालक, म्या तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येतो बरं का. आणि तुम्ही काय बी काळजी करू नका, म्हणजे तुम्हासनी दिवाळीत कोणाच्या मागे लागायची काय बी गरज नाही. म्या तुम्हासनी चिवडा, लाडू, करंजी जे काय लागेल ते म्या घेऊन येईन. ते बघू. तुम्ही बदामाचं दूध घेऊन या पटकन. घेतलेली शपथ म्या विसरलो नाही. तू काल जरी वाचली असलीस तरी तुझं काय प्रकरण आहे ना ते म्या खणून काढणारच. रमा, आज तुम्हाला हा मोबाईल घ्यावाच लागेल. त्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही. छोटे मालक, मी खरंच तो मोबाईल नाही घेऊ शकत. का? अहो, तो मोबाईल म्हणजे डोक्याला तापच वाटतोय बघा मला. तो आयुष्यात आला ना की काही ना काहीतरी नवीन कटकट सुरूच होते. बरोबर आहे तुमचं, मोबाईल म्हणजे कटकटच आहे, पण एका गोड कारणासाठी त्या 1000 कटकटी नजरेआड करू शकता ना. म्हणजे त्या 1000 कटकटींमध्ये मी तुम्हाला पाठवलेले प्रेमाचे मेसेज आहेत, तुमची आठवण आल्यानंतर तुम्हाला केलेले कॉल्स आहेत. आणि समजा मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं तर मी कसं बोलणार?
तुमच्याकडे फोन नसला ना की तुमच्याशी बोलणं खूप अवघड जातं. आता मगाशीच बघा ना, मला तुम्हाला एक निरोप द्यायचा होता तर मला तुमच्याकडे यावं लागलं. मग चांगलीच गोष्ट आहे की छोटे मालक. तेवढंच निमित्ताने तुम्ही चालाल तरी वॉक होईल तुमचा. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही घरात असलं तर ठीक आहे, पण घराच्या बाहेर असलात तर किती आणि कसा वॉक करणार? आणि समजा मला तुमच्याशी रात्री बोलावंसं वाटलं तर, आणि तुम्ही घरी आहात तर मी वॉक करत तुमच्या घरी येईन. पण तुम्हाला एक मेसेज द्यायचा झाला ना तर मला खिडकीतून पत्र टाकावं लागेल. कळलं का? आणि कसं आहे, आता तुम्ही महिला रोजगार केंद्राच्या संपर्क अधिकारी आहात. तुमच्याकडे काही काम असलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करणार? म्हणून म्हणतो घ्या. आणि हा वॉटरप्रूफ मोबाईल आहे, पाण्यात भिजला तरी काही होणार नाही. तुमचं जे जुनं सिम कार्ड आहे ना ते ह्या मोबाईल मध्ये टाका, कारण सगळ्यांकडे तोच नंबर आहे ना, म्हणून. घ्या. ओहो, नवीन मोबाईल वाटतं. हिची तर काय सगळीकडूनच दिवाळी असते नेहमी. रमे, आता छोट्या मालकांकडून भेट घेऊन तुला आनंद झाला असला तरी ह्यो आनंद म्या तुझ्या चेहऱ्यावर जास्त वेळ टिकून नाही देणार. लक्षात ठेव. काय रे, काय काम आहे? ते हा छोटे मला गावात ते लाडू बनवले होते ना, तर ते चवीसाठी आणले होते तुम्हाला द्यायला. तुला बोललो होतो लाडू घेऊन ये. मग लोकन मला जा. बर. अरे वा, नवीन मोबाईल वाटतं. हो, त्यांचा मोबाईल खराब झाला होता म्हणून नवीन घेतलाय. अजून काही? नाही नाही, काय मोबाईल असायच पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही ना. नवीन मॉडेल दिसते. काळजी करू नका. हरी, जी बाई सर. हे घेऊन कुठे चाललायस? हा हा, हे अहो ते छोट्या मालकांना घेऊन चाललो होतो. मग इथे मध्येच कशाला उभा राहिलायस? ते हा म्हणजे माझं एक काम होतं, पर तुम्हाला कसं सांगू ह्याचा विचार करत उभा होतो. तुला जे काही बोलायचंय ना ते पटकन बोल. हा बाईसाहेब, माझं ना पंचायत समितीत एक महत्वाचं काम आहे, तेवढं पटकन उरकून येऊ का? ठीक आहे, पटकन जा. आणि तिकडे टवाळक्या करत बसू नकोस. नाही. निघ. होय. अगं रमा, जी, अगं किती छान रांगोळी काढलीस तू. थँक्यू बाईसाहेब. इतकी कामं असताना सुद्धा आठवणीने रांगोळी काढलीस. हा, देवानी ना सगळं तुला शिकवूनच पाठवलंय. अजून काय काय कसब तुझ्यामध्ये असेल ना हे तुला सुद्धा माहिती नसेल. हो, एवढं काय त्यात बाईसाहेब, साधीच तर काढली रांगोळी. बरं, एक लक्षात ठेव, त्या हरीला मी त्याच्या कुटुंबाकडे बघून कामावर ठेवलंय, पण जरा लक्ष असू देत. होय. चालू देत. हरी दादा, या वेळीस खरंच सांभाळून राहा. तर काय बी गोंधळ घातला तरी तुम्हाला कोणी बी वाचवायला येणार नाही. हो गावाला मस्त पैकी कारड द्या बघू. मस्त. ते का चहाचं दुकान आहे, जे आहे ते घ्या. होय. बरं, केव्हा सुरू होईल? 2 तास लागतील. बर. आधी तुमचं आधार कार्ड द्या. होय होय होय, मी आणलं कारड. हे काय, हे घ्या. कार्डाचे 100 रुपये द्या. 100? अहो एवढं महाग कारड आहे ते? अहो मला वाटलं स्वस्त असेल. बरं, गावाला थोडस काहीतरी कमी करा ना त्याच्यात. हे का भाजीपाला आहे, नसेल परवडत तर राहू द्या. अहो थांबा, तुम्ही कशा पायी भडकताय. देतो देतो. हे घ्या, एवढूशा कार्डचं 100. अहो एवढ्या पैशात तर मी 4 दिवसाची भाजी भरली असती घरला. एक काम करा, ती भाजी मोबाईल मध्ये ठुसा आणि लावा फोन. लागतं काय बघा. बरं बरं, 2 तासात चालू होईल ना? बोलो ना, मोबाईल चालू होईल. 2 तासात तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. हा बरं, तेवढं ते माझं कार्ड द्या. आधार.
रम्या, आता 2 तासांनी माझा खेळ सुरू. आता तू बघत तुझी दिवाळी म्या कशी साजरी करतो ते. बूम. काय आई, अगं आपली अख्खी पूजा झाली, अजून रावसाहेब आले नाहीयेत. ते येणार आहेत का नाही येणार आहेत? अगं आज नाही जमलं तर पाडव्याला नक्की येणार आहेत म्हणाले. अगं आज नेमक्या त्यांच्या खूप काही मीटिंग. आजच त्यांची महत्वाची मीटिंग होती, आजच खूप बिझी होते ना ते. पाठ झाले मला ते सगळं. मला म्हणाले होते की दिवाळीला ते नक्की असतील. तू आग्रह का नाही केलास त्यांना? अगं तेजू, असं काय करतेस? नवीन पक्ष आहे, त्याची भरपूर कामं आहेत. आपणच समजून घ्यायला पाहिजे ना त्यांना. असं करायचं का? रमा, मंजू, इथली पूजा झाली, तुम्ही गेलात तरी चालेल. तुमच्याही घरची पूजा असेल ना? जी भाईसाहेब. रमा, उद्या कितीला येशील? हो ताईसाहेब, अगं अजून त्या निघालच तुझं नाहीयेत आणि तू विचारतेस उद्या कधी येणार म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा आणि मग घरी जाऊन फोन करा. ओके? आता तुमच्याकडे मोबाईल सुद्धा आहे. काय? मोबाईल कधी घेतला? घेतला नाही, मीच त्यांना घेऊन दिला. कसं आहे ना, त्या संपर्क अधिकारी आपल्या घराचे केअरटेकर आहेत. त्यांच्याकडे मोबाईल नसला ना तर त्यांच्याशी बोलता येत नाही आपल्याला आणि मग सगळी कामं अडतात. म्हणून मीच त्यांना दिवाळी निमित्त मोबाईल घेऊन दिला. वा, हे मस्त केलं. आता संपर्क अधिकारी कायम संपर्कात राहतील सगळ्यांच्या. हा येतो भाईसाहेब. ठीक. प्रताप, पूजा करून घे. हो. हॅपी दिवाळी. हे बघ, हे इथं ठेवलंय. नंतर म्हणशील हे इथं का नाही ते तिथं का. अहो सगळं बरोबर आहे. नाही नाही, नंतर बोलत बसतेस म्हणून विचारलं तुला. बाकी आता काय? बरोबर सांगते तर. अगं हो बाई. हो हिरो, ही कामं आता तुमची आहेत बरं का. अहो कामच करतोय. आता लोकांना हॅपी दिवाळीचे मेसेज आत्ता नाही पाठवायचे तर हॅपी न्यू इयरला पाठवायचे का? काय तुम्ही पण. सरला रमाने आली ती अजून. येईल एवढी ती. मामी, आली. आली का नाही? बरं सांग, काय काय तयारी करायची? काय नाही, सगळं झालंय, फक्त पूजा करायची. अहो करायची का पूजा? म्हणजे काय, हसतो मुहूर्त. या. चला. चला. उभं राहा. फोन कोणाचा वाजला? अरे पिंट दादा वाजत असेल. तुझा फोन? भाई, आज भाड्यावरून मला नवीन मोबाईल मिळालाय. अरे वा 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 वा, नवीन फोन. दाखव. या. रमा, हा माझा नवीन नंबर आहे. आता तुमचे सगळे मेसेज या नंबरवर करा.